त्र्यंबकेश्वर येथील रोहिले येथे भव्य टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेच्या छत्रपती चषकाचे आयोजन करण्यात आले असून गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारीपर्यंत ही क्रिकेट स्पर्धा सुरू राहणार असून शिवसेना तालुकाध्यक्ष रवी वारुंगसे त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष नवनाथ कोठुळे यांच्या शुभ हस्ते या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले असून या स्पर्धेमध्ये विजेत्यांसाठी भरघोस बक्षिसांची मेजवानी असून खेळाडूंसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे। उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले आणि सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। या स्पर्धेचा उद्देश खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे व ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्राला चालना देणे असल्याचे आयोजकांनी सांगितले। स्पर्धेत जिल्ह्यातील नामांकित संघ सहभागी होत असून क्रिकेट प्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे। उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत मैत्रीपूर्ण वातावरणात खेळाचे महत्त्व अधोरेखित केले। या क्रिकेट स्पर्धेस मान्यवरांच्या माध्यमातून भरघोस अशी बक्षिसे देण्यात आली असून या सर्व बक्षीस देणाऱ्या दात्यांचे छत्रपती चषक कमिटीच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत। छत्रपती चषक या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी रवी अण्णा वारुंगसे, नवनाथ कोठुळे, विनायक माळेकर, विजू तिदमे, चेतन तिदमे, मोहन तिदमे, शंकर तिदमे, शांताराम पगार, रामदास तिदमे, तात्या तलाठी, नाना कसबे, अरुण शिरसाट, सरपंच रतन खोडे, उपसरपंच सचिन तिदमे, ग्रामसेविका नांद्रे, सोमनाथ तिदमे, योगेश लबडे, संजू मुळाणे आदींसह मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील त्याचप्रमाणे रोहिले व हिरडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर।